ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सायली घरातल्या सर्व लोकांना शोधत असते. पण घरातला एकही व्यक्ती सायलीला आता घरामध्ये काही दिसत नसतो. अस्मिताची रूम, अश्विनची रूम सगळे काही आता बघून झालेले असते. तेव्हा सायली म्हणते, सगळे गेले कुठे? आईबाबांच्या रूममध्ये असतील का? ती फोन करत असते, पण एकाचाही फोन लागत नसतो. तेव्हा सायली म्हणते, हे काय? एकाचाही फोन लागत कसा नाही आहे? मला तर आता खूप जास्त काळजी वाटते, असं सुद्धा सायली म्हणत असते. तेव्हा तिला बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा सायली म्हणते की हा आवाज तर पूर्णाजीच्या रूममधून येतोय. सगळेजण पूर्णाजीच्या रूममध्ये असतील का? तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विन म्हणत असतो, अरे म्हणा ना, ज्याला ज्याला जे जे सुचलं असेल ना, ते लवकर लवकर बोला. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, मला सुचलं, मी सांगतो हां. तेव्हा तो आता आयडिया सांगायला जाणार. तेवढ्यातच अस्मिता म्हणते, चैतन्य, आता तू चांगली आयडिया सांगा. आता जर पुन्हा काही चुकीचं बोललास ना, तर मग मी तुला फटके देईन. तेव्हा इथे चैतन्याने दिलेली आयडिया पुन्हा कुणालाही आवडलेली नसते. तेव्हा सुमन म्हणत असते, एवढी पण फार आयडिया काही चांगली नाही आहे. मी सांगू का अजून एक आयडिया? सगळेजण आपापल्या परीने आता बोलत असतात. तेव्हा सायली म्हणत असते, हे काय? सगळेजण इथे पूर्णाजीच्या रूममध्ये काय करतायत? काहीतरी विचार करतायत का? की काहीतरी प्लॅन तयार करतायत? सरप्राईज वगैरे? मग जर सरप्राईज प्लॅन असेल, तर मग मला का नाही सांगितलंय? सगळेजण बसून आता चर्चा करत असतात. अर्जुन म्हणत असतो, बोला ना बोला, पटापट बोला, सायली येईल नाही तर. तेवढ्यातच सायली तिथे पोचलेली असते. सायली म्हणते, काय झालं? तुम्ही सगळेजण इथे काय करताय आणि कुठल्या महत्त्वाच्या विषयावरती बोलताय? मला पण सांगा. तेव्हा इथे सायली अचानक आल्यामुळे सगळेजण शांत झालेले असतात. काय बोलावं कुणाला काही कळत नसतं. आणि सायली म्हणते की तुम्ही सगळेजण एकाच वेळेला एकत्र काय करताय? मी तुम्हाला सगळ्यांना सगळीकडे शोधलं. तुम्ही लोक मला भेटला नाहीत. सगळ्यांना फोनसुद्धा केले, पण तुमच्या सगळ्यांचे फोनसुद्धा एकाच वेळी बंद आहेत. काय झालं आहे? सगळं काही ठीक आहे ना? तुमच्या सगळ्यांचे फोन का बंद आहेत? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय? सगळ्यांचे फोन बंद आहेत? नाही नाही, ते लक्षातच नाही आलं नाही का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अगं इथे अश्विन खूप जास्त टेन्शनमध्ये होता ना, आम्ही सर्वजण अश्विनला समजवायला आलो होतो नाही का? तेव्हा सगळेजण म्हणतात की हो ना, हो, बरोबर बरोबर. म्हणजे आधी इथे अश्विन आला आणि मग त्याला समजवायला मी इथे आलो. तेव्हा अश्विन म्हणतो, हो ना, मग मी या रूममध्ये आहे ना, मी चैतन्याला येताना बघितलं, तेव्हा मी त्याच्या मागोमाग आलो. त्यानंतर प्रताप काका आणि कल्पना म्हणतात की आम्ही दोघेजणं तर इथे बोलायलाच येणार होतो पूर्णाजीजवळ, आणि कुसुम इथे आता आलेली नसते. सुमन काकी असते. सुमन काकी म्हणते, मी तर आधीपासूनच अन्नपूर्णा आजीबरोबर गप्पा मारत बसले होते. तेव्हा सायली म्हणते, हो का? आणि आई बाबा कुठे आहेत? तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, तुझे आई बाबा, त्यांची मुलगी त्यांना सापडली ना, म्हणून मंदिरामध्ये आहेत ना, पूजा करायला गेलेत. अशा रीतीने सगळेजण आता सायलीबरोबर काही ना काहीतरी खोटंच बोलत असतात. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, आणि मी इथे बघायला आले होते की आपला स्मित कुठे आहे. स्मित इथे तर आला नाही आहे ना, तेच मी बघायला आले होते. तेव्हा सायली म्हणते, अच्छा, स्मित इथे येईल का? एकटा चालत? तेव्हा अस्मिता म्हणते, अगं चालत कसा काय येईल? त्याला चालता कुठे येतं अजून? त्याला मम्मा वगैरे घेऊन तर आली नाही ना, म्हणून मी बघायला आले होते. पण मी जेव्हा बघितलं तेव्हा स्मित तर इथे नव्हताच. तेव्हा मला कळलं की स्मित इथे नाही आहे म्हणून. तेव्हा मी माझ्या रूममध्ये गेले, बघितलं तर काय, स्मित पाळण्यामध्येच होता. ते सांगायला आले की बाळ पाळण्यामध्ये आहे म्हणून. तेव्हा इथे सायली म्हणत असते, काय झाले तुम्हाला सगळ्यांना? तुम्ही सगळेजण इतके असे भांबावलेले का दिसताय? माझ्यापासून काहीतरी लपवताय असं का वाटतंय सतत मला? तेव्हा पूर्णाजी म्हणते, नाही ग, आम्ही कशाला उगाच तुझ्यापासून काही लपवू, तसं काहीच नाही आहे. सगळेजण भेटलेले असतात की सायली आता तन्वी आहे हे आपल्याला समजलं आहे, मग त्यासाठी तिला सरप्राईज दिलं पाहिजे ना.
त्यासाठी सगळेजण एकत्र भेटलेले असतात. पण इथे प्रताप काका असू दे, कल्पना असू दे, सगळेजण खोटंच बोलत असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, बायको अगं खरंच तसं काही नाही आहे. आम्ही सगळेजण इथे एकत्र आलो ते फक्त आणि फक्त अश्विनला समजवायला. अश्विन हल्ली खूपच जास्त अपसेट असतो ना, तेव्हा त्याला समजवण्यासाठी एकत्र आलो होतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी मी समजू शकते तुमच्या मनाची अवस्था. हे बघा तुम्ही एकटे नाही आहात. तुमचं संपूर्ण कुटुंब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आम्ही नेहमी तुमच्याबरोबर असू. अहो मी तर म्हणते की तुमच्या मनात जे काही असेल ना ते तुम्ही आमच्याबरोबर आहे ना शेअर करत जा. तुम्ही आधी कसं माझ्याबरोबर सगळं काही बोलायचात तसं तुम्ही आमच्याबरोबर सगळं शेअर करा. मी तुमची वहिनी तर आहेच, पण आता फक्त वहिनी नाही आहे, मी तुमची आत्ते बहीणसुद्धा आहे ना. त्याच्यामुळे जे काही बोलायचं असेल, जे काही मनात असेल मनात ठेवू नका, धडधडीत आमच्यासमोर बोलत जा. तेव्हा इथे अर्जुन आता सगळ्यांना खुणावतो आणि म्हणतो, निघा इथून, आता आत्ताच्या आत्ता निघा. तेव्हा सगळेजण कारणं देतात की चल चल अगं आपल्याला जायचं आहे ना कल्पना एका ठिकाणी, आपल्याला निघायचं आहे चल. त्यानंतर इथे अर्जुन म्हणतो, चैतन्य अरे इथेच काय उभा राहिलेस, आपल्याला जायचं आहे, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे परांजपेंना भेटायला, चल बरं लवकर तिथे चल. तेव्हा इथे आता काही ना काहीतरी कारणं काढून सगळेजण निघून जातात. अश्विन पण जातो हॉस्पिटलला जायचं आहे असं म्हणून. तेव्हा सायली पूर्णाजीजवळ बोलण्यासाठी थांबलेली असते, पण अर्जुन तिला काही तिथे थांबू देत नाही. त्यानंतर इथे आता महिपत गेल्यानंतर सचिन म्हणत असतो की आता ह्याच्या रूममध्ये चेक करतो हा नेमकं काय शोधत होता. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता त्या ठिकाणी खूप मोठा चाकू लपवून ठेवला आहे. ही गोष्ट समजलेली असते ती म्हणजे सचिनला. सचिन महिपत गेल्यानंतर त्याच्या कपाटामध्ये शोधाशोध करतो आणि तेव्हा त्याला खूप मोठा चाकू तिथे भेटतो. तेव्हा सचिन म्हणतो, अच्छा म्हणजे अण्णा तुम्ही हा चाकू लपवून ठेवत होता तर, पण आता काय कराल, हा चाकू तुमच्याकडे आहे हे मला तर समजलं आहे. एका बाजूला तुम्ही सुधारल्याचं दाखवता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही चाकू वगैरे ठेवता काय, तुमचं नक्की काय राजकारण सुरू आहे ना हे मला आता कळलेलं आहे असं सचिन म्हणतो. त्यानंतर इथे आता सगळेजण बाहेर आलेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते की अजून आई बाबा कसे आले नाही. कल्पना म्हणते, अगं सायली बाळा सांगितलं ना तुझे आई बाबा आहेत ना मंदिरामध्ये गेलेत. अगं देवी आईची ओटी भरायला गेले असतील, नाहीतर देवी आईचे आभार मानायला गेले असतील. त्यांची मुलगी त्यांना परत मिळाली आहे ना, म्हणून ते मंदिरामध्ये गेले दोघेजणं, मला सांगून गेलेत ना, म्हणून मी तुला हा निरोप दिला. तेव्हा सायली म्हणते, अगं बाई हो का. तेवढ्यातच इथे प्रताप काका मध्येच जोरात ओरडतात, आयडिया सुचली, आयडिया. तेव्हा सगळेजण प्रताप काकांकडे बघतच राहतात. सायली म्हणते, बाबा काय झालं, तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही बायको काही नाही. अगं खूपच जास्त एक्सायटेड आहेत ना, सगळ्यांना जेव्हापासून कळलं आहे ना की तूच खरी तन्वी आहेस तेव्हापासून सगळेजण असे विचित्रच वागतायत, हो की नाही मम्मा. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना, सगळ्यांना काहीतरीच आनंद झाला आहे, खरंच सगळेजण विचित्रच वागतायत. त्यानंतर इथे जोरात ओरडतो तो म्हणजे आपला चैतन्य. तो सुद्धा म्हणतो, आयडिया. सगळ्यांना आता एक एक करून डोक्यामध्ये आयडियाज देत असतात. तेव्हा सायली म्हणत असते की काय झालं चैतन्य भाऊजी, ठीक आहात ना तुम्ही, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, त्याला सवयच आहे तसं करायची. ऑफिसमध्ये सुद्धा काही त्याला सुचलं ना की असाच जोरात ओरडत असतो. त्याला कुठेही सुचतं, कोर्टामध्ये सुद्धा सुचतं आणि आतासुद्धा त्याला सुचलं असेल. तेव्हा सायली म्हणते, उभ्या उभ्या तुम्हाला सुचतं का केसचं, आणि केसबद्दल तुम्ही असंच डिस्कस करत असता. त्यानंतर इथे आता जी आपली सुमन काकी आहे ना तीसुद्धा म्हणते आयडिया, आणि मग ती मोबाईल काढते आणि म्हणते, नाही नाही मोबाईलमध्ये अशा बऱ्याचशा आयडिया येतात ना, त्यामध्ये असं बघत होते अजून काही इंटरेस्टिंग आहे का. तेव्हा सायली म्हणत असते,
सुमन काकी जाऊ दे ग, तू तरी खोटं बोलू नको, कारण तुला खोटं बोलता नाही येत, मला माहिती आहे ना. तेव्हा मी काय म्हणते, तुम्ही लोकांना माझ्यापासून काहीतरी लपवता हे मला कळतं आहे, आणि ते मला कळू नये यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय, बरोबर ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही नाही बायको, अगं आम्ही तुझ्यापासून का काही लपवू, अजिबात तुझ्यापासून काही लपवत नाही आहोत. तेव्हा इथे सायली म्हणते, तुम्ही तर गप्पच बसा, तुम्ही तर माझ्यापासून काही गोष्टी लपवण्यामध्ये खूपच जास्त माहीर आहात ना. तेव्हा इथे सायली म्हणत असते, बरं ते सगळं जाऊ दे, तुम्हाला तर सगळ्यांना खूप जास्त कामं आठवली होती ना. सगळेजणं काही ना काहीतरी काम सांगून तिथून निघाला होतात, मग आता इथे सगळेजणं कसे काय बसून राहिलात. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, नाही बाई, मी तर चाललेच होते, जात्या मी सायली. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे बापरे, मला पण मेसेज आला, मला आणि चैतन्यालासुद्धा निघायचं आहे. चल चल चैतन्य, अरे निघ लवकर. अश्विन म्हणतो, अरे बापरे, मला पण हॉस्पिटलला जायचं आहे, इमर्जन्सी आहे, पेशंट वाट बघत असतील ना माझी, पेशंट खूप क्रिटिकल आहे, मला जावं लागेल. तेव्हासुद्धा सगळेजणं टाळाटाळ करत असतात, म्हणजे अगदी इथे आता सायलीला काही कळूच नये यासाठी प्रयत्न सुरू असतो. पण सगळेजण हे जे काही विचित्र वागत असतात, तिच्यापासून जे काही आता सगळेजण सरप्राईज लपवत असतात, ते सगळं करत असताना सायलीला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, मी काय म्हणते सायली, माझं काम आहे थोडं, मी जाऊन लगेच पटकन येते, तू जरा बाळाला घेशील का गं, फक्त थोडा वेळ त्याला सांभाळशील का. तू कसं व्यवस्थित लक्ष देतेस ना त्याच्याकडे, घेशील त्याला तू जरा. तेव्हा सायली म्हणते, हो चालेल ना अस्मिताताई, तुम्ही या आरामात तुमचं काम करून, मी बाळाला अगदी व्यवस्थित सांभाळेन, अजिबात तुम्ही काळजी करू नका. प्रताप काका, कल्पना आपापल्या कामाला निघून जातात, सुमन काकी निघून जाते, अश्विनसुद्धा निघून गेलेला असतो. तेव्हा इथे सगळेजण आता सायलीला मुद्दामूनच नाही, म्हणजे सरप्राईज कळू नये म्हणून का होईना पण इग्नोर असं करत असतात. सायलीच्या ह्या गोष्टी आता बारीक सारीक लक्षात येत असतात. अश्विनला माहिती आहे की सायली किती चांगली आहे, त्याच्याबरोबर ती किती चांगलं वागते, चांगलं बोलते, पण आता तिला काही कळू नये यासाठी तो सुद्धा प्रयत्न करतच असतो. तेव्हा इथे सायली विचार करत असते की काय झाले सगळ्यांना, सगळेजण असे विचित्र का वागत आहेत, मला का काही सत्य सांगत नाही आहेत, जर मलाही त्यांच्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलं तर काय बिघडलं. त्यानंतर इथे सगळेजण एकत्र आलेले असतात. कल्पना म्हणते, चैतन्य अरे काय तुझं, सगळेजण मध्ये मध्ये जोरजोरात काय ओरडत होतात, आयडिया आयडिया, मला सुचलं सुचलं. सायलीला कळलं असतं म्हणजे. तेव्हा इथे आता बाळ थोडं रडत असतं. सायली म्हणते, ओ बाळा ओ शांत हो, तुझी मम्मा आहे ना बाहेर कामानिमित्त गेली आहे, कामानिमित्त गेली आहे, थोड्या वेळातच येईल ती. तेव्हा आपण 2 मिनटं आता छान आता खेळूया. तेव्हा बाळाला गप्प करण्यासाठी, त्याला बाहेरची हवा देण्यासाठी सायली म्हणते, चल चल बाळा, आपण थोडा वेळ बाहेर उभे राहू चल. सायली बाळाला नीट खेळवत असते, त्याची छान काळजी घेत असते. सगळेजण आता आपापल्या कामाला निघून गेलेले असतात. ती बरोबर बाळाला इथे मॅनेज करत असते. पण तेवढ्यातच सायली आहे ना बाळाला घेऊन सरळ बाहेर येते, आणि तेव्हा तिचं लक्ष जातं तर इथे घरातले सगळे लोक एकत्र येऊन आता चर्चा करत असतात. खूपच विचित्र वागत असतात. सायलीला कळत नसतं की हे लोक नेमकं असं करतायत तरी का. सायली आता येते आणि म्हणते की हे माझ्यापासून काहीतरी नक्कीच लपवत आहेत. सगळ्यांना इथे महत्त्वाच्या कामाला जायचं होतं आणि आता सगळेजण एकत्र येऊन इथे काहीतरी प्लॅनिंग करत आहेत. तेव्हा इथे सायली येते आणि म्हणते, चैतन्य भाऊजी, तुम्हाला महत्त्वाचं काम होतं ना, तुम्हाला तर आयडिया सुचत होत्या, मग आता काय झालं, महत्त्वाच्या आयडिया कुठे गेल्या. अश्विन भाऊजी, तुमचं काय, तुमचे तर पेशंट खूपच जास्त क्रिटिकल आहेत, त्यांचं काय झालं. अर्जुन म्हणतो, मेला. नाही, पेशंट मरेल वगैरे ना, जायला पाहिजे, तिथे जायला पाहिजे. तेव्हा इथे सायली म्हणते, आणि काय हो तुमचं काय, परस्पे तर तुमचे क्लायंट तुमची आतुरतेने वाट बघत होते, बरोबर ना, ते जेलमध्ये जात आहेत की काय, अशी त्यांची अवस्था झाली होती, आणि आता तुम्हाला जायचं नाही आहे का. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको हे काय का, जायलाच निघालो होतो, जायलाच निघालो होतो. तेव्हा इथे कल्पना आणि प्रताप काकासुद्धा खोटंच बोलत असतात. सायली त्यांचंसुद्धा आता बोलून दाखवते आणि म्हणते, सुमन काकी, आई बाबा, तुम्हीसुद्धा यांना सामील झालात, नक्की काय प्लॅनिंग आहे ते मला सांगा तरी.
तेव्हा इथे आता सगळेजण म्हणतात, नाही तसं काहीच नाही आहे, आम्ही काहीच लपवत नाही, आम्ही आपलं सहजच आलो होतो. तेव्हा अस्मिता म्हणते, सायली अगं दे ना बाळाला दे, मी आता कुठेही जात नाही आहे, अगं बघ ना पाऊस किती आहे, कुठे जाणार आता या पावसातून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणत असते की काय चाललं आहे नक्की तुमचं, माझ्यापासून तुम्ही काय लपवताय सांगा बरं. अर्जुन म्हणतो, नाही बायको, अगं काहीच लपवत नाही, तुझ्यापासून आम्ही का काही लपवू, सगळ्या गोष्टी तर आम्ही तुला सांगतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते की सगळ्यात जास्त तर तुम्हीच गोष्टी लपवता, मगापासून मी बघते, मला काहीच तुम्ही कळू देत नाही आहात ना. जाऊ दे, मला ना तुमच्याशी आता कुणाशीच काही बोलायचं नाही आहे, जाऊ दे, मी नाही बोलत तुमच्याबरोबर, माझ्यापासून जेवढ्या गोष्टी लपवायच्या आहेत ना तेवढ्या लपवा तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे देवा, हे बघा आता सायली रागवते, चिडते. सायली अगं नको चिडू, तुझ्यापासून आम्ही काही लपवलेलं नाही आहे, आता सांग, तुला सांगितल्याशिवाय मी एखादी तरी गोष्ट करतो का. सायली म्हणते, नाही नाही, राहू द्या तुम्ही, मला कळलं आहे सगळं, मला कुणाशी काही बोलायचंच नाही आहे, जाऊ द्या, नसेल मला काही सांगायचं तर नका सांगू. त्यानंतर इथे सायली चिडून गेलेली असते, रुसून गेलेली असते. अर्जुन म्हणतो, बघितलं तुम्ही, तुमच्या सरप्राईजच्या नावाखाली आहे ना माझी बायको चिडून निघून गेली, माझ्याशी बोलणार नाही आहे ती, आता रुसली ती माझ्यावरती, हे सगळं ना तुमच्यामुळे झाले. तुम्हाला ज्या आयडिया सुचल्या होत्या ते एकदाच्या सांगून टाकायच्या ना, मोकळे झालो असतो आपण. सारखं सारखं आपण चोरून बोलतो आहे, मग तिला संशय येणार नाही का, तिला कळलं सगळं आता, रागवली ती आपल्यावरती, आता आपण सरप्राईज दिलं तरी ती आनंदी होणार आहे का. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अर्जुन अरे तू शांत बस ना, हे बघा आपल्याला सायलीसाठी खूपच काहीतरी युनिक करायचं आहे, म्हणून इथे ठरवायला वेळ जातो आहे ना, तेव्हा आपण वेळ घेऊया. आत्ता सायली जरी चिडली असली ना तरी आपलं सरप्राईज बघून ती आनंदीच होणार आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता सायली आणि अर्जुन आहेत ना दारामध्ये आलेले असतात. सायलीसाठी छान असं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. इथे आता फुलांचा वर्षाव तिच्या अंगावरती होत असतो, पायाखालीसुद्धा तिच्या फुलांचा वर्षाव होत असतो. आणि अशा रीतीने सायली आता आपल्या घरामध्ये येते तन्वी म्हणून. सगळेजण तिचं जय्यत असं स्वागत करतात, सगळेजण तिच्या अंगावरती फुलांचा वर्षाव करतात. पूर्णाजी खूप सुंदर आवाजामध्ये सायलीसाठी गाणं गात असते. सायली आता हळूहळू येते, पूर्णाजीचा आशीर्वाद घेते, पूर्णाजीच्या पाया पडते आणि त्यानंतर इथे पूर्णाजी तिच्यासाठी जे गाणं गात असते ते गात असताना सायलीला आशीर्वादसुद्धा देते. अशा रीतीने प्रेक्षकांनो फायनली काय करायचं आहे तन्वीसाठी ते ठरलेलं असतं आणि तन्वीवरती पुष्पवर्षाव करत तिला घरामध्ये तन्वी म्हणून तिचं अगदी जय्यत पद्धतीने स्वागत केलेलं असतं. आणि आपलं संपूर्ण कुटुंब आपल्या स्वागतासाठी आहे या गोष्टीचा आनंद सायलीला प्रचंड झालेला असतो.